बरं, खतखते तयार झालेला आहे. आता गोव्याचा पदार्थ आहे म्हणल्यानंतर नुसताच पदार्थ काहीतरी त्याच्याबरोबर थोडं काही पाहिजे की नाही? हा, त्याच्यासोबत गोव्यात एकतर जेवणासोबत किंवा जेवणानंतर एक तिवळ नावाची एक ड्रिंक असते. काय? तिवळ. सोलकढी कशी आपण तिवळ तिवळ हा तिवळ. हा, अच्छा. ती ड्रिंक ॲज अ डायजेस्टिव्ह ड्रिंक पण म्हणू शकतो, कारण आपण गोव्यात फिश खातो, राईस खातो, सो पचनासाठी जरा डिफिकल्ट असतं. सो डायजेस्ट लवकर होण्यासाठी ती तिवळ ही ड्रिंक बनवतात. वा वा, म्हणजे पोटातली खतखत शांत करण्यासाठी तिवळ. हो, ठीक आहे. म्हणजे आज आम्ही तुम्हाला गोव्याचे 2 पदार्थ दाखवणार आहोत, एक खायचा एक प्यायचा. हो की नाही? येस. लागणारं साहित्य सांगा. कोकम, कोकम आगळ, कोथिंबीर, गुळ पावडर, हिंग आणि लसूण, मीठ, मिरची. लय भारी. चला, कोकम पण आहे आणि कोकम आगळ पण आहे. हो. तिवळ काय जरा गार असतं काय, कसं असतं? हे थंडच पितात. बरं. हा. पण तिखट दिसतंय थोडं. तिखट नाही, एवढं तिखट नसतं. नाही, मिरच्या ठेवल्या एवढ्या? ते 2च घालायचे असतात फक्त. असं होय? क्वांटिटी जास्त. मिरच्या तुम्हाला कोल्हापूरच्या माणसाला 2च म्हणायला काय जाते, आम्हाला एका बीनं सुद्धा होतंय. ठीक आहे, चला. तिवळ करायसाठी काय करायचं? त्यासाठी एक भांड घ्यायला लागेल आपल्याला. अरे बापरे, हे वेगळंच काहीतरी आणलंय तुम्ही. काय हे? हे नक्की तिवळ करायचंच भांड आहे का? हो. ओके. आता हे कोकम त्याच्यात गरम पाण्यात घालून हे थोडा वेळ ठेवायला लागतं, तेव्हा त्याचे ज्यूस बाहेर निघतात. कोकमचा ज्यूस बाहेर निघतो. बर. जर आपल्याला पटकन हवं असेल तर आपण त्याच्यात कोकम आगळ मिक्स करतो. बर, मग आता काय करायचंय? तर आपण कोकम आगळ मिक्स करूया त्याच्यात. कोकम प्लस कोकम आगळ. ठीक आहे. मस्त कलरफुल आहे हा सरबत. हो. आता लसूण ठेचायचा. हो. एक मात्र नक्की, तुम्ही माझ्यासाठी तरी बरं का, की इथून पुढे गोव्याला गेल्यानंतर मी काय खाणार किंवा कुणाच्या घरी जर गोव्याला गेलो तर काय मागणार, याच्यामध्ये 2 व्हेज आणि चांगल्या वेगळ्या पदार्थांची तुम्ही भर घातली. हो. एक खतखते आणि दुसरं तिवळ. तिवळ. कारण हे पदार्थ मी तरी गोव्यात जाऊन कधी खाल्ले नव्हते. आपल्याला पाणी लागेल. बर. क्रश केलेले लसूण, मिरची 1 चिरून घेतले. जीडी भाई, तुम कुछ अलग बना रहे हैं? मस्त लग रहा है देखने को. मीठ, हिंग. कच्चा असाच? हो. अरे बाबू, एवढा हिंग? आणि गुळ. ढवळिंग अँड ढवळिंग अँड ढवळिंग अँड ढवळिंग. हो. मग थोडंसं कोथिंबीर आत्ता घालायचा आणि नंतर गार्निशिंगच्या वेळेला आणखी घालायचा. हो. झालं तयार? हो. अरे काहीच नाही करायला. थोडा वेळ ह्याला ठेवायला लागेल. 5 ते 7 मिनिटं ठेवून फ्रीज मध्ये. हो, फ्रीज मध्ये. आणि त्यानंतर मग आपण हे पिऊ शकतो.